निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नगर तालुक्यात कला केंद्रानं अवैध वेश्या व्यवसाय ग्रामस्थांचं ग्रामपंचायत कार्यालयासमोरचं आमरण उपोषण। जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथील ग्रामस्थांनी सुरू केलेलं आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। या आंदोलनाचे मुख्य तपशील अशा पद्धतीने आहेत। उपोषण मागे घेण्याचं कारण पोलीस प्रशासनानं गावातील अवैध व्यवसाय जे आहेत त्यात वेश्या व्यवसाय, त्याचबरोबर डान्स बार, कला केंद्र इत्यादी बंद करण्याचं आणि संबंधित जागा सीलबंद करण्याचं लेखी आश्वासन दिलंय। गावात सुरू असलेले अवैध धंदे, वेश्या व्यवसाय आणि डान्स बार कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी ग्रामस्थांची मुख्य मागणी होती। आंदोलनाचं स्वरूप अशा पद्धतीनं होतं। ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी हे बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय। ग्रामस्थांनी त्यांना असाही इशारा दिला आहे की प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही तर ते पुन्हा आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय, कला केंद्र व लेडीज वेटर सर्व्हिस त्वरित व कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात। या मागणीसाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। नगर तालुका पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सुरू असलेले हे नाजूक व्यवसाय तालुक्यात एकच चर्चेचा विषय बनला होता। नाजूक व्यवसायाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। अवैध वेश्या व्यवसायांबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं देण्यात आली होती, पत्र व्यवहार करण्यात आले होते। त्याचबरोबर ग्रामसभेचा ठराव देऊन कोणतीही ठोस कारवाई पोलीस प्रशासन करत नव्हतं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। या संदर्भात 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनाचं लेखी निवेदन देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर 10 दिवस उलटून देखील कोणतीही कार्यवाही ही झाली नव्हती। त्यामुळं अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला। रुई छत्तीसी हे गाव बाजारपेठेचं असून येथे महाविद्यालय, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था आहेत। या अवैध व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांवर तसेच गावातील तरुण तरुणींच्या भविष्यावर गंभीर परिणाम होताना दिसत होता। हा आरोप जो आहे तो ग्रामस्थांनी केला होता। अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता। तसेच मागण्या मान्य न झाल्यास नगर सोलापूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याची आणि वेळ प्रसंगी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांतर्फे देण्यात आला होता। दरम्यान उपोषणाची दखल घेत पोलीस उपाधीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी संबंधित अवैध व्यवसायांवर कारवाई करून ते सीलबंद केले जातील व यापुढे असे व्यवसाय चालू दिलं जाणार नाहीत असं पक्क आश्वासन यावेळी दिलं होतं। यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या अशा होत्या। सोलापूर महामार्गावर नगर तालुक्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध व्यवसाय सुरू आहे। संबंधित व्यवसाय बंद करण्याची ग्रामस्थांची वारंवार मागणी होती। दरम्यान ग्रामसभेनंतर नाजूक व्यवसाय बंद झाले आहेत। संबंधित अवैध वेश्या व्यवसायावर पिटा कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी बंद करावे अशी गावकऱ्यांची मागणी। गावामध्ये कायमस्वरूपी रात्रीची नियमित गस्त, संशयित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ग्रामस्थ पोलीस यांची संयुक्त समिती स्थापन करून गावात आढळलेल्या बांगलादेशी महिलांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। अवैध व्यवसायांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे। विभागीय चौकशी करावी। एसपींनी संबंधित व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी हमी द्यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत। यावर आता पोलीस प्रशासन पुढील काय कारवाई करत आहे याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। रुई छत्तीसी गावामध्ये लोकांनी ग्रामसभा घेऊन
इथले काही जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं. या ठिकाणी आज मी भेट दिलेली आहे. गावातील बंधू भगिनी जे आहेत त्यांच्याकडून त्यांचे काही जे समस्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण कठोर कारवाई करू आणि त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते आपण मार्गी लावू. विशेषतः जे मी त्यांच्याकडून नावं वगैरे पण लिहून घेतलेली आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ती कारवाई आपल्याला झालेली दिसेल.